वाघोबा आले आणि वाघोबा परत निघाले. बाय बाय. माझं लक्षच नव्हतं धनेश कुठे आहे. तर हा इथे आहे ना मस्त असा धनेश बसलेला आहे. नमस्कार मंडळी, मी रुद्र तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आपण आज चाललोय वीर जिजामाता भोसले उद्यानामध्ये. तर उद्यानामध्ये जाण्यासाठी आपण भाळक्याला आलोय. भाळक्यावरनं आत थोडंसं इकडे चालत पोचल्यावरती आहे ना आपण इथे वीर जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व संग्रहालयाच्या इथे येऊन पोचतो. आतमध्ये आल्यावरती आहे ना आपल्याला ना असं काही उद्यान दिसतंय. हे उद्यानाच्या इकडच्या साईडला म्हणजे हे राईट साईडलाच आहे ना इकडे तिकीट काउंटर आहे. आता तिकीट काउंटरवरती तिकीट वगैरे घेऊया आणि तिकडे एंट्री म्हणून लावले, तिथून आतमध्ये जाऊयात. इथून आता दोघांसाठीचं तिकीट घेतलं आहे, 100 रुपये गेले दोघांचे. तर आता इथून आहे ना एंट्री आहे, इथून आतमध्ये एंट्री करूया. जस्ट आत्ता आपण एंट्री केली, इकडनं तिकीट वगैरे दाखवली. तर आतमध्ये आल्या आपल्याला असं इकडे घोडा दिसतोय आणि घोड्यावर मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा शिल्प ब्रिटिश राजा अल्बर्ट एडवर्ड 7वा यांचा पुतळा बघू शकता घोड्यावरती आहे. इथे एंट्री केल्या इथे आहे ना लेफ्ट साईडला ना तोफ ठेवले. मला वाटतं ना ब्रिटिश काळातील तोफ आहे. तर आता ही बघूयात कशी आहे. ही मला वाटतं दुसरीकडे होती का पहिली? नाही बरोबर इकडेच आहे. ही ब्रिटिश काळातील तोफ आहे. तोफ बघून पुढे आल्याच्या नंतर ना इकडे आपल्याला बोर्ड दिसतोय. तर मला वाटतं हे सगळं इकडच्या साईडला आहे. तर आपण ह्या साईडला पुढे जाऊया चालत. त्यावरती आपल्याला हे दिसलं खरं की काय, भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्यामध्ये वाघ आणि सिंह दोघांचा नैसर्गिक आढळ आहे. चला खरं आहे. आल्यावरती ना आपल्याला असे बऱ्याच ठिकाणी आहे ना माहिती फलक दिलेले आहेत. ते आहे ना एकदा आवर्जून आहे ना वाचा इकडे आल्यावरती. आपण आत्ताशी एका स्पॉटवरती येऊन पोचलो. आता माझ्या मागे बघून तुम्हाला समजत असेल आपण इथे काय बघायला आलं. तर इथे असं फलक लावलं, इकडे अस्वलाचं लावलं आहे. मला अशी समजू नका बरं, जरी मी मंद आणि सुस्त दिसत असलो तरी तुमच्यापेक्षा जास्त जोरात धावू शकतो. बरोबर आहे यार, अस्वल खूप जोरात धावतात. आणि समोरच आहे ना अस्वल दिसते आपल्याला तिकडे. झूम करून दाखवतो जरा. सकाळचा व्यायाम करते का काय समजत नाही भेंडी, पण फुल डेंजर दिसतंय रे. आणि इथे एक वरती एक बसले, कोणाला दिसतंय की नाही माहिती नाही, पण ह्याच्यावरती एक आहे ना झोपलंय. पाऊस चालू झाल्यामुळे की काय हा अस्वल्याने इकडे पुढच्या साईडला यायला लागला. तो आता आहे ना आपल्या म्हणजे काचेच्या एकदम असं जवळून टर्न वगैरे मारेल. तर तो आता आपल्याला दिसेल काचेच्या इकडनं असं मस्त जवळून एकदम असं भारी असं पाण्याच्या ह्याच्यावरतून असं चालत येताना मस्त असं अस्वल आपल्याला बघून झालं आहे. आपल्या इथे आल्याचं म्हणजे काहीतरी सार्थक झालं. अस्वल बघितला पूर्ण प्रॉपरमध्ये. आता अस्वल वगैरे बघून झाले आपलं. तर आता अस्वल बघून झाल्यावरती आपण आहे ना पुढे निघालो आहे. पुढच्या साईडला बघूया आपल्याला अजून काय काय बघायला भेटतं. अस्वल बघून झाल्याच्या नंतर नाही ना आपण आता इथे वाघ बघण्यासाठी आलो. इथे आता लावलेलं आहे टायगर टेरिटरी. तर आता इथून आपण जाऊया आणि तिथे जाऊन आहे ना वाघ बघूयात. इथे आल्या ना आपल्याला 2 वाघ दिसतात आतल्या साईडला. दोन्ही पण बसलेत तिथे कट्ट्यावरती शांत असे. झूम करून दाखवतो तुम्हाला. आत्ता जस्ट आपण वाघ बघितले. पण बऱ्याच वेळा आहे ना इथे पाणी आहे ना, पाण्यामध्ये असे वाघ आंघोळ वगैरे करायला येतात. पण आपलं बॅड लक की ते आहे ना तिकडच्या साईडला अजून बसून राहिले. आता पाऊस वगैरे पडतोय ना, तर त्यांना विचारलं तर ते बोलले की आत्ताच येऊन गेले इकडनं म्हणजे तिकडे काचेच्या इथपर्यंत आलेले. पण पाण्यामध्ये त्यांना बघायला ना खूप असं भारी वाटतं. तर आता ह्यांना राहण्यासाठी पण आहे ना खूप असं छान असं स्ट्रक्चर बनवलं आहे. पावसामुळे ना ते पावसापासून वाचण्यासाठी तिकडे जाऊन बसलेत. नाही तर पाण्यामध्ये त्यांना बघायला ना खूप असं भारी वगैरे वाटतं. तर आता इथून आहे ना आपण पुढे जाऊयात. पुढे कोणते प्राणी बघायला भेटतात ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. अशीच पुढे गेलो ना वाघ इथपर्यंत आला. हा बघा कसं छान दिसतंय. ए वाघोबा कसला भारी दिसतोय ना, एकदम जवळून बघतोय मी त्याला. फुल डेंजर आहे रे, एकदम भारी वाटतंय रे. हात पण लावता येत नाही रे, खरंच खूप जवळ आलाय वाघ. खूप छान दिसतोय, एकदम भारी असं वाटतंय वाघ. जर हा अनुभव घ्यायचा आहे तर झू मध्ये यावंच लागेल. किती छान दिसतंय ना, राऊंड मारतोय तो सकाळ सकाळचा.
जबरदस्त मुवमेंट आता इथे आपण आहे ना कॅप्चर करतोय। तर आता बघू शकता तुम्हाला इथे आता काय दिसतंय, आता हे वाघाचा पिंजरा आहे, तर तुम्हाला वाघच दिसेल, पण आता येईल बघा इकडनं। तो आहे ना आता सकाळ सकाळ असं राऊंड अप करते, त्याचे राऊंड वगैरे चालू आहे। तर आता इथे आपल्याला दिसेल वाघोबा आले आणि वाघोबा परत निघाले। बाय सकाळ सकाळी ना त्याचं आहे ना राऊंड मारायचं काम चाललंय आणि तो आहे ना इकडनं असं पूर्ण आहे ना तिथपर्यंत जराशी पुढे जातोय आणि परत रिटर्न येतोय, राऊंड मारतोय। म्हणजे इकडे आहे ना खरंच म्हणजे पहिलाच प्राणी आहे ना व्यवस्थित बघायला भेटला। अस्वल बघितलं, त्यानंतर ना आपण आहे ना आता इथे वाघाच्या इथे येऊन आलो। तर पाऊस पडत होता, तर तो आहे ना तिकडे बसलेला त्या ह्याच्यामध्ये। तर आता परत एकदा एंट्री करतोय तो सकाळ सकाळचा त्याचा मॉर्निंग वॉक चाललाय। किती छान दिसतंय, खरंच खूप छान दिसतंय आणि पूर्ण असं जवळून इकडनं बघायला भेटतं आपल्याला आणि खूप असं भारी असं वाटतंय पूर्ण वाघाला बघताना। वाघ वगैरे बघून झालाय, आता वाघ जर चालायला आलाय ना तशी सगळ्यांची आहे ना गर्दी झाली। तर आपण इथे बघू शकता की वाघ आहे ना आपल्याला इकडे दिसतोय आणि बरेच जणांनी इकडे ना गर्दी केली वाघ बघण्यासाठी। आता वाघाला बघून झालंय आपलं, आता आहे ना आपण आहे ना पुढच्या साईडला बघायला जाऊया, आपल्याला अजून काय काय बघायला भेटते ते पुढे जाऊन आता आपण बघूयात। ह्याच बोर्डच्या खाली इथे गोगलगाय पण दिसलेली आहे। वाघ बघून झाल्याच्या नंतर नाही ना आपण आता हिप्पोपोटॅमस बघायला आलो इकडे। तर इकडे आहे ना दोन दिसत आहेत, पण ते आहे ना एकदम आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये आहेत। इथे लावले बोर्ड लावले हिप्पोपोटॅमसचा आणि तिकडे जिथे दिसत आहेत ना ते पूर्ण पाण्याच्या आतमध्ये आहेत। जरा पुढच्या साईडून बघूयात आपण हिप्पो बघितलं तर पूर्ण पाण्याच्या आतमध्ये बसूनच राहिलेले। आता जराशी उठलाय हा आणि चालतोय पाण्याच्या आतमधून, तोंड काय बाहेर काढणं झाले। आता श्वास घ्यायला आता कधी बाहेर तोंड काढतंय काय माहिती। हिप्पोपोटॅमस बघून झाल्यावरती म्हणजे पानघोडा बघून झाल्यानंतर ना आपण पोचलो इकडे माकडांच्या इकडे। आता इकडे ना माकडं आहे ना असं पिंजऱ्यामध्ये आहेत बरेच असे, तर त्यांना बघूया। इथे आतमध्ये नाही एक माकड आहे ना काहीतरी नाश्ता चालू वाटतं, त्याला खायला टाकलेला, म्हणजे त्याचं खाणं वगैरे आपल्याला इकडे दिसतंय। खालच्या साईडला आहे ना बरेच असे माकडांना जेवण्यासाठी बरंच काय काय टाकले आणि हा इथे आहे ना असं क्यूट असा मंकी वरती बसलाय आणि जेवण जेवतोय आणि पाठच्या साईडून दरवाजा आहे वाटतं आणि तिकडनं ते येऊन त्यांना जेवण वगैरे टाकतात। तर ती पिल्लू बघू शकता कसं खेळते त्याच्या आईबरोबर। मध्ये आल्यावरती आहे ना आपल्याला 4 टाईपचे माकडं वगैरे बघायला भेटतात। त्याच्यामध्ये सामाजिक आणि खोडकर आहे आणि इथे रिसस मेकअप असं लिहिलेलं आहे, म्हणजे असं 4 टाईपचे 4 प्रकारचे माकडे इकडे आपल्याला बघायला भेटतात। आता जस्ट वेगवेगळ्या प्रजातीचे माकडं वगैरे बघून झालं आणि तिकडे ना माहिती लिहिलेली असते ती आल्यावरती आहे ना नक्की वाचा, म्हणजे पेजमध्ये सोडलेलं पहिलं माकड अशा टाईपच्या प्रजातीचा तिथे असा उल्लेख केलेला आहे, तर आल्यावरती नक्की वाचा। आता माकड वगैरे बघून झालं आहे आपल्या तिकडनं, आता आपण इकडे पुढच्या साईडला जाऊयात आणि पुढे काय बघायला भेटते ते एकदा बघूयात। आता आपण जस्ट मगाशी ना गोगलगाय बघितलेली त्या पॉईंटला आलो, इथे आपण गोगलगाय बघितलेली आणि इकडनं आतमध्ये गेलेलं। आता परत आपल्याला लेफ्ट साईडला परत इकडनं जायचं आणि इकडच्या साईडला आपल्याला काय बघायला भेटते ते बघूयात। तरी इकडे लावलेलेच आहे वरती, ह्याच्यावरती काय लिहिलंय, कांकर दिले, चितळ दिले, पेंग्विन वगैरे ह्या साईडला आहेत। तर आता आपण त्या साईडला आपण चालत जाऊया पुढच्या साईडला। राणी बागेचा आहे ना खूप असा मोठा एरिया आहे आणि इकडे आहे ना बरंच काही काय असं बघण्यासारखे प्राणी वगैरे आहेत आणि इकडे आहे ना पूर्ण असं शांत वातावरण आहे आणि आता इथे थांबलेत बरेच जण, बघूया इथे काय काय आहे बघायला भेटतं। तिथून जराशीच पुढे आल्याच्या नंतर नाही ना आपल्याला इकडे आहे ना आता बारशिंग बघायला भेटते आणि चितळ पण आहे आतमध्ये, आतल्या साईडला आपल्याला बघू शकता। इकडच्या साईडला मला वाटते ज्यांना आहे ना शिंग नाही ते चितळ म्हणून असतील आणि जे शिंगवाले ते बारशिंग असतील। तर बघू शकता सगळे आतमध्ये आहे ना चिखल वगैरे झालंय, त्याच्यामध्ये सगळे उभे वगैरे आहेत। बारशिंग आणि चितळ बघून झाले आपलं आता इथे इकडच्या साईडला आहेत असे पूर्ण। तर आता आपण इकडनं ना पुढच्या साईडला जाऊया आणि अजून पुढे गेल्यावरती अजून काय बघायला भेटते आपल्याला ते बघूया। तिथून जराशी पुढे आल्याच्या नंतर नाही ना आपल्याला हे सांबरचं हे बघायला भेटलं। तर तिथे आहे ना एकच एकदम असं छोटं असं बछडं दिसतंय, म्हणजे एकदम लहान आहे, पिल्लू आहे ते तिकडे असं दिसतंय। मला वाटते तिकडच्या साईडला असतील, एकदम लहानच आहे ते पण। उद्यानामधील हा गार्डनचा परिसर बघू शकता, कसं असं मस्त असं गार्डन वाटतंय, एकदम मस्त। प्रत्येक रोमध्ये वेगवेगळं असं प्रकारचं डिझाईन बनवलेलं आहे इकडे आणि इथून आता आपण पुढे जाऊयात। फायनली आपण आहे ना ह्या फलकापाशी येऊन पोचलो। दिस वे पेंग्विन म्हणजे ह्या साईडला आहेत, तर आपण इकडे आता पेंग्विनच्या इकडच्या साईडला जाऊया आणि इथे ना मॅप पण लावला आहे, द मुंबई झूचा मॅप लावला आहे आणि आपण कुठे आत्ता सध्या गुलाब उद्यानाच्या इथे आपण आत्ता सध्या, हे बाजूचं आहे ते गुलाब उद्यान आहे वाटते। आता आपण फायनली आहे ना पेंग्विन कक्षाच्या इथे येऊन पोहोचले। इथे आता आतमध्ये एंट्री करायची आपल्याला आणि आतमध्ये गेल्यावर आपल्याला आहे ना असं पेंग्विन वगैरे बघायला भेटतील, ते जाऊन बघूयात आतमध्ये।
आता ना पेंग्विन कक्षाच्या इथे ना एंट्री करतोय. आलेच आहे ना आपल्याला मस्त असे 3 आहे ना पेंग्विन पाण्यामध्ये असे पोहताना दिसत आहेत. पण असे भारी वाटतात हे पण. इथे ना आल्यावरती आपल्याला मस्त असे पाण्यामध्ये पोहणारे ना पेंग्विन दिसत आहेत. आणि वरच्या साईडला पण आहेत पेंग्विन. हे आपल्याला दिसत आहेत इथून असे पाण्यामध्ये असे मस्त असे पोहत आहेत. ते पोहण्याचा आनंद घेत आहेत. 3 जण पाण्याच्या आतमध्ये आहेत. ते कसे थंड प्रदेशामधले आहेत ना, तर त्यांना आतमध्ये कूलिंग मेंटेन केलेलं आहे. म्हणजे की ते त्यांना एकदम असं थंड वातावरण प्रोव्हाइड व्हावं, त्यामुळे आतमध्ये कूलिंग मेंटेन केलेलं आहे. आणि आतमध्ये जे असे स्टॉप झालेले दिसत आहेत ना, ते पण पेंग्विनच आहेत. पण आहे ना ते हालत नाहीत. असे एकदम असं वाटतं की ते पुतळेच आहेत. आता हा वाला इकडे ना पाण्यामध्ये उडी मारायच्या तयारीमध्ये वाटते. आणि हे सगळे असे स्टॅच्यूसारखे थांबलेत ना, ते सगळे ना पेंग्विनच आहेत. पण ते एकदम असे शांतपणे असे उभे राहिलेत. अशा प्रकारे आहे ना आपण आहे ना इकडे असे मस्त असे सगळे पेंग्विन बघितले. 15-16 कमीत कमी पेंग्विन होते. ते बघून आता आहे ना आपण बाहेर जाऊयात आणि बाहेरच्या साईडला बघूया की अजून काय बघायला भेटते आपल्याला. जस्ट आत्ता आहे ना आपण पेंग्विन बघितले. आणि पेंग्विन बघून झाल्याच्या नंतर नाही ना आपण जिकडनं वाघ बघत आहे ना पुढच्या साईडला गेलो. त्याच्याच इकडच्या साईडला आहे ना आपल्याला आता बिबट्या वगैरे बघायच्या. तर बिबट्या बघण्यासाठी आहे ना इथून आता आतमध्ये जाऊयात. आणि इथे लावलेल्या बोर्डवरती बिबट्या आणि काय लिहिले तरच लिहिले वाटते. तर ते बघूया आतमध्ये जाऊन. हा बघा इथूनच आपल्याला बाहेरच्या साईडून आहे ना बिबट्या इथे राऊंड मारताना दिसतंय. दिसतंय की नाही माहिती नाही. 1 मिनटं झूम करते. हा इथे आहे ना मस्त असं बिबट्याचा वॉक चाललाय वाटतं. तिथेच राऊंड मारतोय पूर्ण असे. तर त्याला आता आहे ना आपण आतल्या साईडून जाऊन बघूया आपल्याला कसं दिसतंय. एक बिबट्या आहे ना आता इथे झोपलाय. आता आतमध्ये आलोय आपण बिबट्या बघायला. तर बिबट्या इकडे एक झोपलाय आणि एक जो आपल्याला बाहेरून दिसत होता ना तो इकडे आहे ना राऊंड मारतोय. तेवढंच कट्टा दिसतंय मला वाटते. त्यामुळे तेवढ्याच कट्ट्यामध्ये तो राऊंड मारतोय. असा कट्टा ना पूर्ण इकडेपर्यंत बनवलं असतं तर पूर्ण इकडेपर्यंत आलं असतं चालत. बिबट्याच्या बाजूलाच आहे ना तिकडच्या साईडला तरस आहे. तर तो बघायला जाऊयात. इकडच्या साईडला आपल्याला आहे ना तरस बघायला भेटतं. तर आता तरस बघूया. इथून आपल्याला दिसतंय मस्त असं झोपलाय वाटतं. इथे जस्ट आपण आहे ना बिबट्या आणि तरस बघितला. तो बघून झाल्याच्या नंतर आहे ना आता बाहेरच्या साईडला आहे ना आपण राईट साईडला आहे ना कोल्हा वगैरे आहे. तर तो बघायला जाऊया. दिसतोय का बघूया आपल्याला. आपण आहे ना कोल्ह्याच्या सेक्शनमध्ये आलो. पण आपल्याला आहे ना सगळं आहे ना पूर्ण खाली दिसतं. इकडे ना कोल्हा दिसतच नाही. म्हणजे असला तरी आहे ना कुठेतरी लपून वगैरे बसलेला असेल. तर आतमध्ये तर आपल्याला इथून असं इकडनं तर काय दिसत नाही. तर आता इथून जाऊया पुढच्या साईडला. पुढे बघूयात आपल्याला काय बघायला भेटतं. माझ्यासोबत आलेला मित्र आहे ना तो चालून दमला आणि ह्याच्या आतमध्ये जाऊन आहे ना बसला. आता आराम करतोय थोडा वेळ. तर एकदा आपल्याला इकडे माणसाचा खरा मित्र दिसतोय. 1 2 3 4 5 6 7 जण इकडे मस्तपैकी आराम करतात. तर आपल्याला अजून पक्ष्यांचं सेक्शन बघायचं आहे. ते बघण्यासाठी आपण निघालो. तर आता आपला कोल्हा तर दिसला नाही. तिकडनं मित्राचा आराम पण झाला आहे थोडासा. त्यानंतर ना आपण पुढच्या साईडला चाललो आहे. तर इथे आजूबाजूला मस्त असं गार्डन वगैरे दिसत आहेत. आणि इकडे असा कारंजा उडताना दिसतोय. आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे. बघूया इकडे काय बघायला भेटते आपल्याला. तिथून पुढे आल्याच्या नंतर ना आपल्याला आहे ना आपण इथे पोचलो. इथे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आपण आता पुढे जाऊया. पुढच्या साईडला बघूया आपल्याला काय बघायला भेटतं. तिथून जराशी लेप मारला आपण. लेप मारल्याच्या नंतर नाही ना आपल्याला कासवांच्या इकडे येऊन पोहोचलो आपण. आणि इथे ना असे बरेच असे कासव दिसतात. आतमध्ये बसलेत सगळे शांतपणे बसलेत. अर्धे पाण्यामध्ये तरंगत आहेत. अर्धे वरती आलेले आहेत. आणि खालच्या साईडला पण एक पाण्याच्या आतमध्ये पण दिसतंय. आणि हे इकडे पण असे पोहताना वगैरे दिसत आहेत कासव. आणि इथे असे बरेच असे कासव आहेत रे. आपल्याला इथे आहे ना असं मस्त असे बरेच असे कासव वगैरे बघायला भेटतात. ते आत्ता जस्ट कासव वगैरे आपण बघितलेत. असे इकडे बरेच असे कासव आतमध्ये पण आहेत. हा बघा, हा बघू शकता. हे कासव वगैरे इकडे पण आहेत. आणि वरती पण येऊन बसलेले आहेत इकडे. हे वेगळ्या ह्याचे कासव आहेत. आणि हे मला वाटतं हे आपल्या गावच्या साईडला वगैरे दिसणारे कासव इकडे असे आपल्याला दिसत आहेत. हे आपल्या गाव साईडला आपल्याला बघायला भेटतात जास्त करून. किती मोठी मान केली बघा याने. आणि हे जे चित्रामध्ये कासव दिसतंय ना हे माझ्या मित्राकडे होतं. ह्याला बट्टी कासव बोलत आहेत खरं. पण तो असं स्टार कासव वगैरे म्हणायचं ह्याला. तर इथे आतमध्ये बघू शकता सगळे बट्टी कासव असे एकदम आरामामध्ये असं त्या उजेडाच्या खाली येऊन असे झोपलेले आहेत. म्हणजे उष्णता घेत आहेत. आणि खूप असे छान वाटत आहेत. एकदम स्लो चालतात ते. आणि इकडे पण आहे
आणि तिकडचं बसलेलं ना त्याचे तर आहे ना हे जास्त असे उंच दिसत आहेत, म्हणजे खवचे आहेत ना जास्त उंच दिसत आहेत. आता हे कासव वगैरे बघून झालेत. आता आपण पक्ष्यांचं नंदनवन ते बघण्यासाठी आपण आता जाऊयात, ते बघायला जाऊयात. त्याआधीच आहे ना आता पाऊस वगैरे इकडे आहे ना सुरू झाला आहे आणि इकडे परत आहे ना वटवाघळ ओरडत आहेत सगळे. पक्ष्यांचं नंदनवन बघण्याच्या आधीच आपल्याला आहे ना हे आता मगरीचं सेक्शन दिसलं. तर मगर बघण्यासाठी आहे ना आपण आता खालच्या साईडला जाऊया. इकडे बाहेर असं फुल मस्त असं डिझाईन वगैरे बनवले. तर आता आपण खालच्या साईडून बघूया आपल्याला मगर वगैरे कसे दिसत आहेत की नाही. ते पाण्याच्या पूर्ण असं काच वगैरे लावले ट्रान्सपरंट आणि इकडे पूर्ण असं भारी असं बनवलेलं आहे. इकडे पूर्ण मस्त वाटतं. इकडे मगरांच्या सेक्शनमध्ये आल्यावरती पूर्ण असे काचेमधून आहे ना असं खालच्या साईडला बघितलं तरी काय दिसत तर नाही, मगर वगैरे नाही दिसत आहे. तर पण आतला खालचा आहे ना व्ह्यू आहे ना एकदम मस्त असा बनवलेला आहे इथे. पण सगळ्या काचा फिरून झाल्यानंतर ना आपल्याला इथे आतमध्ये एक मगर दिसायला लागले आणि पूर्ण असं खरंच दिसते, छान वाटते. आता ती तिकडच्या साईडला गेली, आता पूर्ण फिरून इकडे आली तर बरं, नाहीतर वरती जाऊन बसते. ट्रान्सपरंट काचेतून आपल्याला ना थोडीफारच मगर दिसली, ती बघितली. आता वरच्या साईडला जाऊया, वरतून कसं दिसतंय बघूयात. आणि इकडे असं त्यांना म्हणजे ऑक्सिजनसाठी आहे ना एअर खालून आहे ना एअर सोडलेलं आहे आणि हे पण असं खूप छान वाटते. आणि तिकडे जर कोणाला दिसत असेल ना तर तिथे ना मगर दिसते थोडीशी, म्हणजे बसले तिथे पाण्याच्या आतमध्ये बसले, शेपूट असं दिसतंय आणि तोंड वरच्या साईडला असेल वाटतंय. तर आता मगरीचं सेक्शन बघून झाल्यावरती ना मगर बघण्यासाठी आपण वरच्या मजल्यावरती जाऊया. म्हणजे वरतून आपल्याला मगर वगैरे दिसतात का ते बघण्यासाठी आता आपण वरती चालले. वरती जाऊन बघूया मगर कसे दिसतात आपल्याला. वरती आल्याच आहे ना आपल्याला जस्ट आहे ना आत्ता मगर दिसते पाण्याच्या आतमध्ये बसले आणि फुल असं एकदम छान असं पाऊस वगैरे सुरू झाला आहे. तर ही एक आहे ना वरती येऊन बसली ती दिसते आणि त्याच्याच बाजूला जर आपण बघू शकता ना तर तिथे पाण्याच्या आतमध्ये मगर असलेली दिसते आणि त्यांना तो एअर वगैरे सोडला आहे, म्हणजे पाण्यामध्ये ऑक्सिजन लेवल राहावी त्यांच्यासाठी. तिकडच्या साईडला बघितल्यावरती ना इकडे पण आपल्याला बरेच असे मगर दिसत आहेत. ही वाली जी मगर दिसते ना छोट्या आहेत आणि बाजूच्या ह्याच्यामध्ये आहेत ना त्या जरा मोठ्या साईजच्या आहेत. ह्या छोट्यावाल्या एकच आहे ना अशी वरती येऊन बसले. त्याच्याच तिकडच्या साईडला आहे ना इथे पाण्यामध्ये एक दिसते आणि एक इथे असं, म्हणजे त्यांची चोच आहे ना जास्त अशी लांबपर्यंत आहेत. ते वाले मगर या ह्याच्यामध्ये वाटतं. आता इथे मगर वगैरे बघून झाल्याच्या नंतर नाही ना आता आपण बर्डच्या सेक्शनमध्ये चाललो आहे. तर बघूया आपल्याला सेक्शन भेटतंय की नाही, काय समजत नाही कुठच्या साईडला. आता इकडे राईट साईडला जाऊन बघूया. आता इकडेच राहिले, हां बरोबर पक्ष्यांचं सेक्शन इकडच्या साईडला ॲरो दाखवलं आहे. पान पक्षी आहे रे. फायनली आपण आहे ना पान पक्ष्यांच्या इथे ॲक्वाबर्डच्या इकडे येऊन पोचले. तर इथून आता आतमध्ये जाऊया आणि पाण्यातले पक्षी कोणते कोणते आहेत ते जाऊन आतमध्ये बघूयात. आपण इथून एंट्री केल्याच आहे ना आपल्याला इकडे पान पक्षी दिसायला सुरुवात झाली आणि इकडे असं बघू शकता बरेच असे पक्षी आहेत, बगळे वगैरे आहेत ना असे पूर्ण वरती बसून राहिलेत आणि ते बाहेर जाऊ नये म्हणून वरच्या साईडला जाळी वगैरे लावली आणि जाळीच्या वरच्या साईडला आहे ना बाहेरच्या साईडला कावळे वगैरे आपल्याला दिसत आहेत आणि इकडे असे पूर्ण बगळे वगैरे असे खाली पण आहे ना असे दिसतात आपल्याला. पूर्ण त्यांना असं पाणीवाले सेक्शन केलं आहे. तो एका बगळ्याने तिथे ना मासा पकडला आणि तो आहे ना मासा खातो आहे. त्याच्या चोचीमध्ये पूर्ण असा मासा दिसतोय आपल्याला, खाताना दिसतोय तो आपल्याला मासा. इथे ना आतमध्ये बरेच असे पक्षी आहेत, बगळे आहेत आणि तो तिथे ना बाहेरच्या साईडला एक बगळा दिसत असेल. त्याला वाटत असेल इकडे मस्त असं जेवण वगैरे भेटते, पण त्याला माहिती नाही की हे सगळे ना पिंजऱ्यामध्ये बंद आहेत आणि तो एकटाच आहे ना तिथे बाहेर आहे. त्याला असं विचित्र वाटत असेल तो एकटाच बाहेर कसा आहे. मी जिथे आहे ना आत्ता म्हणजे बगळे वगैरे आपल्याला दिसत आहेत. तर इथे आपण आहे ना बघू शकता असे बरेच असे बगळे दिसतात. प्लस आहे ना इथे झाडावरती आहे ना पूर्ण सगळ्या बगळ्यांचा आवाज येते, म्हणजे सगळे असे लाईनीने ना वरती बसलेत. तर आहे ना हा बघा इथे आता एकाने उडी मारली. पूर्ण असं घरं वगैरे करून आहे ना वरती असे राहिलेत एकदम, त्यांचा आवाज येते पूर्ण. आता बगळे वगैरे बघून झाले आणि आता आपण चाललोय पुढच्या साईडला जाण्यासाठी आपल्याला ही जाळीतून आहे ना क्रॉस करायचं. त्या जाळीला असं थोडंसं साईड करायचं आणि झूम करणं बाहेर. आपण बर्डच्या सेक्शनमधून आहे ना आता म्हणजे लगेच बाहेर आलं. आपल्याला अजून पॅरेट वगैरेचं सेक्शनच भेटत नाही. आपण जिकडनं एंट्री केली ना तिथेच परत येऊन आपण पोचलो. तर आता आपल्याला शोधायचे आपल्याला बर्ड्स अजून कुठे बघायला भेटतील, कारण की मित्र बोलतो इकडे अजून बरेच असे पक्षी वगैरे बघायला भेटतात. ते आपले आहे ना अजून बघायचे राहिलेत. आता ते बघण्यासाठी आपण शोधतोय. आपल्याला इकडे आहे ना कोणाला तरी विचारलं पाहिजे, त्याशिवाय काय आपल्याला समजणार नाही. तर हा बोलतोय चल पुढे जाऊया, पुढे गेल्यावरती विचारूया.
बर्ड्सच्या शोधामध्ये म्हणजे आपण पोपट वगैरे बघण्यासाठी निघालो आहे ना, तर आपल्याला जातानाच इकडे असं लहान मुलांचं आहे ना गार्डन वगैरे दिसते आणि इकडे असं बरेच असे लहान मुलं वगैरे आहे ना खेळत आहेत. तर आपण फायनली आता जे आपल्याला बघायचं होतं ना पक्ष्यांचे नंदनवन तिथे येऊन पोचले. तर आता इथून आहे ना आतमध्ये जाऊया. इकडे असं मस्त असं लावलेलं आहे मोर आणि पोपट यांचं आहे. तर आतमध्ये बघूया आपल्याला मोर आणि पोपट तर भेटतीलच, पण मोराचं काय माहिती नाही, मोर वगैरे बघायला भेटतात का. तर अशा प्रकारे इकडे ना पाऊस पण चालू झाला आहे. तर असं वरती जाऊयात आणि आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय बघायला भेटतं. आणि इकडे ना मस्त असं डिझाईन तर एकदम असं भारी असं इकडे दिसतंय. तर इथून आता आतमध्ये अजून गेल्यानंतर आपल्याला समजेल काय आहे बघायला. आपल्याला पहिल्याच ह्याच्यामध्ये ना धनेश बघायला भेटलाय. तर धनेश आपल्याला इथे दिसतंय. माझं लक्षच नव्हतं धनेश कुठे आहे. तर हा इथे आहे ना मस्त असा धनेश बसलेला आहे. ह्याला धनेश पक्षी म्हणून बोलतात. मागच्या साईडला त्यांचं चित्र बनवलं आहे, त्यांच्याबद्दल इथे थोडीशी माहिती लिहिली आहे. डॉक्टर सलीम अली हे शास्त्रीय पद्धतीने पक्षी सर्वेक्षण करणारे पहिले भारतीय आहेत. त्यांचं इकडे आहे ना मस्त असं चित्र बनवलं आहे आणि बरेच असे पक्षी वगैरे लावलेले आहेत त्यांच्या इथे. आणि बाजूला आहे ना पोपटाचं सेक्शन आहे. तर पोपट आपल्याला दिसत आहेत का बघूयात. हा तिथे आपल्याला एक आत्ता जस्ट पोपट उडताना दिसला, झूम करून दाखवतो. बघू शकता की पोपटांसाठी जेवण वगैरे टाकलेलं आहे खाली इकडे आणि पाण्याची वगैरे सोय केली. आणि इथे आपल्याला दोन आहे ना लांब शेपटीचे पोपट दिसतात. हा एक समोर बसलेला आहे आणि एक वरती जाळीवरती आणि तिसरा कॅमेऱ्याच्या वरती बसलेला आहे. लावलेलं आहे सोनेरी तितर म्हणून लावलं आहे. आणि इकडे लावले लाल पोपट. ते तर कुठे अजूनपर्यंत मला दिसले नाहीत. आजूबाजूला आहे ना त्यांना पक्ष्यांना ना शोधावं लागते कुठे बसलेत. हा बघत पुढे आल्यावरती आपल्याला ना सैन्य मकाव दिसत आहेत. हे इकडे ना वरती असे बसलेत, म्हणजे पाऊस पडतोय ना त्यामुळे आडोशाला आले असतील. ते ना राखाडी पोपट म्हणून आहे, तो आपल्याला इथून दिसत आहेत सगळे असे बसलेले. अशा प्रकारे आपण आहे ना बर्डचं सेक्शन कव्हर केलं आहे ना आता बाहेर आलं आहे. तर आता आपण अजून पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय बघायला भेटतंय का ते बघूया, नाहीतर इथून आहे ना आपण बाहेर जाऊयात. मगाशी काय झालं, आपण आहे ना डायरेक्ट आहे ना इथे कासवांचं सेक्शन बघितलं आणि डायरेक्ट तिकडच्या साईडून निघून गेलं. त्यामुळे आपल्याला आहे ना हे इकडचं आहे ना बर्डचं आहे ना मिस झाला हा वाला एक भाग. नाहीतर आपण आहे ना पूर्ण बरोबर सगळं बघत पूर्ण असं बाहेरपर्यंत गेलेलो. आणि इकडच्या साईडला काय माहीत नाही, इकडे बॅरिकेड लावलेत. आणि हे मगाचे आपण कासव वगैरे बघितलेला. आणि इकडे आहे ना आत्ताच पाऊस परत पडून गेला आणि पूर्ण असं झाडांचं पाणी पडायला लागले खालच्या साईडला. आता कासवांच्या इथून निघालो आणि परत आपण येऊन पोचले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे. म्हणजे सगळं इकडनं कनेक्टेड आहे, सगळं इथे जवळ आहे, हे जवळ आहे, हे जवळ आहे, हे जवळ आहे, असं करत पूर्ण लाईनीने आलं ना पूर्ण सगळं बरोबर आहे ना. इकडचं फिरणं आहे ना बरोबर असं कवर होऊन जातं. तर आलात तर आहे ना म्हणजे जसं एंट्री केलं ना आतमध्ये लेफ्ट साईडून सगळं कवर करत आहे ना पूर्ण असं इकडेपर्यंत या आणि पूर्ण लेफ्ट साईडूनच सुरुवात करा आलात तर इकडे. आपण सध्या येऊन पोचलो इथे. नाव केले काय लिहिले, योकोहामा जापानीज उद्यान. गार्डन म्हणजेच उद्यान. आणि इकडे मस्तपैकी असं भालू वगैरे बसलेत आणि इकडे छोटा भीमचं हे लावलं आहे, म्हणजे लहान मुलांचं अट्रॅक्शन पण असं इकडे बरंच केलं आहे. आपण अजून एका जागेचा शोध लावत आहे ना इथपर्यंत पोचला. सजीव सृष्टी म्हणजे असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असे उगवणारे, म्हणजे तिकडचं जसं हवामान असेल त्याप्रमाणे उगवणारी इकडे वनस्पती दाखवलेली आहे. तर आतमध्ये आल्याच्या नंतर नाही ना पूर्ण असं इकडे फील बघू शकता. फुल असं भारी वाटतं. हे बांबू वगैरे आहे आणि असं खाली चालण्यासाठी केलेलं आहे. हे तर मला माहिती नव्हतं, हे मिस झालेलं. तो बोलला की इकडे काहीतरी असं वेगळ्या टाईपमध्ये ते बघण्यासाठी आम्ही परत आलो. तर आम्हाला हे आता हे वालं सेक्शन भेटलं आहे. तर आता इकडनं आम्ही चालत पुढे गेल्यावरती बघूया. तर इकडे आहे ना पूर्ण असं बांबूची झाडं वगैरे आहेत आणि इकडे वेगवेगळे असे वनस्पती पण दिसतात आपल्याला तर नावं एवढी माहिती नाहीत. तर आतमध्ये जाऊयात आणि बघूया. आतमध्ये म्हणजे हे जस्ट रोडच्याच बाजूला आहे. तर इकडनं आपण आतमध्ये चाललो आहे. तर बघूया पुढे जाऊन अजून कसं वाटतंय. पण इकडनं चालताना पण असं छान असं वाटतंय, कारण की आहे ना म्हणजे असं दोन्ही साईडला झाडाने असं थोडंसं असं जंगल टाईपमध्ये फील येते बघा ना. असं म्हणजे पूर्ण असं दोन्ही साईडला असं पूर्ण झाडं वगैरे आहेत आणि आपण इकडनं असं चाललेलं आहे. आणि इथे परत एकदा लावलेलं आहे फलक. खरं की काय, गोगलगायींच्या काही प्रजाती 3 वर्षापर्यंत काय निद्रिस्त राहू शकतात. म्हणजे काय माहीत नाही, मला वाटतं झोपून राहत असतील. चला बघूया
पुढे अजून काय बघायला भेटतं. आपण अजून तसंच पुढेपर्यंत चालत आलो तर आपल्याला इकडे बरंच काय असं बघायला भेटतं आहे आणि मस्त वाटते. पाय गेला थोडासा ह्या खाच्यामध्ये चिखलामध्ये. तर आता अजून पुढे जाऊयात. मित्र दिसायचा बंद झाला. मी व्हिडिओ काढत पुढे चाललो आहे ना, तर तो आहे ना स्पीडमध्ये गेला. दमलं वाटतं बिचारा. आणि इथे परत एकदा खरं की कायचं फलक आहे. नागराज हा जगातील एकमेव साप आहे जो घरटे बांधतो. अरे वा, खूप छान. ही तर छान माहिती आहे. म्हणजे हा नागराज म्हणजे मला वाटतं किंग कोब्रा ज्याला बोलतात ना, त्याच्या फोटोवरनं समजलं. नागराज म्हटलं असतं तर समजलं नसतं. किंग कोब्रा म्हणून असं माझ्या लक्षात आहे की हावाला साप आहे तो. तर इकडे मांजर पण फिरते. तर आता पुढे जाऊया अजून. अरे कुठे पोचतोय आता इकडनं बाहेर गेल्यावरती. इथे आहे ना, इथे असं सीन आहे इकडे फिरताना आहे ना, जे म्हणजे झाडं आहेत ना त्यांची अशी नावं वगैरे लिहिलेले आहेत. सोन मोहर वगैरे लिहिले इकडे. आणि इथे आहे ना सीता अशोक म्हणून असं लिहिलं आहे. म्हणजे असं प्रत्येक ह्याच्यावरती असं फलक चिटकवलेलं आहे नावांचं असेल मला वाटते. सोन मोहर. हा वाला सीन कसा भारी. आपण आहे ना इथून जस्ट सुरुवात केली आणि मला वाटलं ती आहे ना आपल्याला कुठे दुसरीकडे नेऊन सोडेल. पण आपण आहे ना गोल फिरत आहे ना परत इथे आलो आणि जिकडनं सुरुवात केली ना आपण तिथेच येऊन पोचलो. म्हणजे इकडनं परत बाहेर जायला बरं पडेल. आणि इथे मध्ये काय ना जागा आहे तिकडे ना मस्त असे व्हिडिओ वगैरे सगळे काढत थांबलेले आहेत. तर आपण ही ट्राय करूया व्हिडिओ काढण्याचं. आता मित्राला बोललेलं आहे तो जाऊन बसला आराम करत. आपण आत्ता आहे ना येऊन पोचलो इकडे एक्झिटच्या ठिकाणी. म्हणजे जिथून एंट्री केली त्याच्याच बाजूला जस्ट एक्झिट आहे. पण इथे काय ना अजून एक गोष्ट वाचायला भेटली आपल्याला. मुंबईत आढळणाऱ्या सर्व वृक्ष प्रजातींपैकी 80% प्रजाती या वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आहे. म्हणजे मुंबईमध्ये आढळणाऱ्या पूर्ण अशा वनस्पती जेवढ्या आहेत ना त्याच्यामधल्या 80% वनस्पती आपल्याला ह्या प्राणी संग्रहालयात व वनस्पती उद्यानामध्ये बघायला आपल्याला भेटतात. तर ते बघून आता आपलं झालं आहे. तर आता आपण बाहेरच्या साईडला एक संग्रहालय आहे तिकडे जराशी बघूया काय आहे का. आपण आता इथे ना एक्झिटच्या इथे आलो. एक्झिटच्या इथे आल्यावरती ना आपल्याला हे मोठा बुंदा असलेले अशी झाडं दिसतात आणि त्याच्या बाजूला अशी माहिती लिहिली आहे. तर ही नक्कीच वाचा. आणि इकडच्या साईडला एक दिसते. तर आता आपण आहे ना इथून बाहेर जाऊयात. उद्यानाच्या बाहेरच आल्यावरती म्हणजे असं बघून आल्यानंतर ना इथे आपल्याला तोफ दिसते. त्याला काय बोलतात रे? हां, ते बंदुकीचं असतं ना, म्हणजे असं गोळ्या वगैरे टाकायचं तसं वाले दिसतं. काय बोलतात माहिती नाही. कोणाला माहिती असेल तर सांगा. आणि इकडे मस्त असं हत्तीचं हे ठेवलेलं आहे आणि ही तोफ दिसते इथे. प्राणी संग्रहालय बघून झाल्याच्या नंतर नाही ना आपण आता इथे दादाजी भाऊ लाड संग्रहालय आहे त्याच्या आतमध्ये आता चाललो आहे आपण. एंट्री करूया ना आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं. तर आता आपण इकडे तिकीट वगैरे काढलं आहे. इकडनं तिकीट काढून आता आपण आहे ना म्युझियमच्या आतमध्ये चाललो आहे. वास्तू संग्रहालय बघून झालं. काय झालं मित्रा? हां, पाहायला काय झालं? आता जस्ट आहे ना आपण संग्रहालय बघून आलो. डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालय. खरंच खूप अशा मस्त अशा गोष्टी ह्याच्यामध्ये आतमध्ये आपल्याला बघायला भेटतात. आतमध्ये गेल्यावर ना व्हिडिओ वगैरे काय अलाउड नाही आतमध्ये काढण्यासाठी. तिकडे तुम्ही ना म्हणजे फोटोज वगैरे फक्त घेऊ शकता. फोटोज वगैरे घेऊन आपण बऱ्यापैकी इकडनं आता बाहेर आलो. आपलं हे प्राणी संग्रहालय पण बघून झालं आहे आणि इकडे वास्तू संग्रहालय पण बघून झालं आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून सांगा की आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.